हाय हॅलो नमस्ते, मी अश्विनी तुमचं स्वागत करत आहे माझ्या नवीन अशा ब्लॉगमध्ये. तर माझी सकाळची सुरुवात ही किचनपासून झाली होती. तर आज सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. आणि इथं मला लवकर आवरायचं होतं, दादूला डब्बा द्यायचा होता, कारण की मग नंतर मला देवपूजा वगैरे पण करायची होती. आणि इथं माझं पटपट काम चालू होतं, स्वयंपाक वगैरे केला, छान दादूचा डबा वगैरे तयार करून दिला. दादू स्कूलला पण गेला आणि नंतर इकडं आहोंसाठी पण डबा तयार होता, आहोंना पण डबा वगैरे केला दिला. सई उठली, सईला आंघोळ वगैरे घातली. मग नंतर मी छान अशी मला उमऱ्यावरती छान असं येलो कलरचा लेप द्यायचा होता, पण नाही दिला, कारण की सई जरा हे करते, मध्ये मध्ये सारखं चालू असते, मग ते पुसते सारखी. आणि इकडं मी देवपूजेला घेतल्यानंतर पण तिचं काहीतरी चालूच होतं, मम्मी हे दे मम्मी ते दे करत होते. आणि नंतर मग आज गुरुपौर्णिमे दिवशी शक्यतो पिवळ्या कपडे घालायचे असतात, म्हणून मी दररोज तर ड्रेस घालतेच. मग चला तर म्हणलं आज पौर्णिमा आहे तर आपण साडीच घालाय पाहिजे, कमीत कमी देवपूजा करताना तरी साडी घालूयात, म्हणून मग मी छान अशी पिवळ्या कलरची साडी घातली. आणि नंतर इथं एवढं छान प्रसन्न वाटत होतं. आणि इथं देवांना सगळ्या मी गोपीचंद लावते, कारण की जर कुंकू वगैरे लावलं की ते सगळे लाल 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 देव होतात, म्हणून मी कुंकू जास्त तर लावत नाही, फक्त कुलस्वामीला वगैरे कुंकू लावते. आणि इथं छान अशी स्वामी समर्थांची रांगोळी काढली. आणि तोपर्यंत सईमध्येच करत होते, मला रांगोळी दे म्हणत होते काढायला. आणि इथं चांगला छान असा देवांना नैवेद्य केला होता, तो गोड असा शिऱ्याचा नैवेद्य केला, दूध वगैरे ठेवलं, पाणी वगैरे ठेवलं, दिवा अगरबत्ती छान अशी केली. आणि नंतर मला दुसरं काम होतं, तर मी दुसरं काम करण्यासाठी गेलेले होते. माझं दुसरं काम आवरलं, स्वयंपाकाचं वगैरे सगळं राडा तसंच ठेवला होता, आधी देवपूजा वगैरे केली. आणि इथं मी रांगोळ काढत असताना इथं सई आमची मध्ये मध्ये करत असते, तर ते केलं असते ना. आणि तिथं इतकं छान असं तिथं फुल काढलं होतं आणि सुंदर असं वाटत होतं. आणि नंतर असं म्हणजे एवढंही होत होतं. आणि परत मग जेवण वगैरे केलं, आणि नंतर जेवण करताना ही जर चालू होतं काहीतरी करायचं. आणि तर देव सगळं म्हणायची मला डबल देवपूजा करायची, मला मगाशी तू देवपूजा करून दिली नाही असं बोलत होती. इथं मी देवपूजा केली होती सकाळी सकाळी, आता 12 वाजल्यात. ही झालं की असलं काय नाही काय का चाललंय, सगळं चालूच असते. ए बाळा, काय करायला तू, काय करायला सांग मला. हं, जय पप्पाला तसं करू नये. कशाला काढले जय पप्पा खाली? हं, काय ना, श्री स्वामी समर्थ म्हण. श्री झालं का, बस करा. अगरबत्तीचं पुढे घेऊ नकोस, घेऊनच ते बाळा. ही तसंही काय सांगितलेलं ऐकत नाहीये. आणि मी रांगोळ अशी काढली की तिने रांगोळ मूर्ती, मी शक्यतो रांगोळ जास्त देवांसमोर दररोज नाही काढत, कारण की मी कधी कधी हिनं काय करते माहितीये का, ते रांगोळी व्हाईट कलरची असेल तर ते मीठ आहे म्हणून रांगोळ चाटते. बाबा तुझी चेन राहिली खाली चाली, पायटी मागची. छान अशी आमची सई तर म्हणजे खूप, ज्यावेळेस पण तुम्ही बघितलं असेल माझ्या व्हिडिओमध्ये, मी ज्यावेळेस पण जे बाप्पाला अगरबत्ती किंवा संध्याकाळचा दिवा वगैरे लावत असेल तर तिनं म्हणजे माझ्या समोर येऊन बसणार, म्हणजे बसणार, तिला कितीही नको म्हटलं तरी. आणि सकाळी तिने जोपर्यंत आहे तोपर्यंत वगैरे ठेवलं होतं. आणि इकडे बघा सईनं आता दुपारी झालेले, आणि तर सईनं आमच्या ते देवाचा प्रसाद आणि दूध पिली, पण प्रसाद खायला तिला म्हटलं होतं दुसरा शिरा आहे तुला खायला, पण तिने काय का नाही गेली. आणि तो का देवाला ठेवलेलं जे निरंजन वगैरे ते सगळं तिनं स्वतः प्यायला लागली. तू नाही बाळा जप्पाला ठेवलंय सई, सई हे बघा, सई इकडे बघ, जय बाप्पाला दुसरा ठेव मग. हे बघा म्हणतात ना मुलं म्हणजे देवघरची फुलं, तसंच इथं सईनंच आमच्या सगळं पाणी वगैरे देवाला म्हणलेलं तिने पिले. आणि म्हणजे खूप आमच्या सईला देवाची आवड आहे, सारखं म्हणजे मी देवपूजा करायला लागले की तिने मध्ये पौर्णिमा असल्यामुळे आम्ही चाललो स्वामींच्या दर्शनासाठी. आणि प्लस आरती पण आहे आज, म्हणजे दर गुरुवारी असते. पाण्याची बॉटल न्यायची असली की
आणि इथं आरती 6ला असते, आता सापडती का नाही काय माहित नाही. चला व्हिडिओ कंटिन्यू करत राहा. आणि नंतर आम्ही गेलो संध्याकाळी स्वामी समर्थाच्या दर्शनाला. आणि बघा इथं एवढी गर्दी होती, आम्हाला आरती सापडलेली होती, कारण आम्ही बरोबर टायमिंगला 6लाच तिथं पोहोचलो होतो आणि आरती नेमकी चालू झालेली होती. आणि एवढं छान असं वाटत होतं आणि एवढी गर्दी तर होती ना प्रमाणाच्या बाहेरच. तरी पण एवढं म्हणजे तिथं एवढंच होतं की म्हणजे थोडंसं पाया पडताना दर्शन घेताना थोडंसं नियोजन नव्हतं, नसल्यामुळे सगळे एकदमच तिथं आतमध्ये जायचे दर्शनाला. आणि ते सगळ्यांचे फोटो वगैरे चालू होते आणि आम्ही म्हणजे सारखं जातो, जसं वेळ मिळेल तसं तर स्वामी समर्थांना जातो तिथं. आणि तसंहीच मी एकच मिठी होती की मम्मी मला काकाला की मला देवबाप्पा बघायचं आहे. आणि ती एवढी गर्दी 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 सगळी चेंबाचेंब चालू होती. आणि नंतर छान असं बघा किती स्वामी समर्थांचं दर्शन छान असं झालं आणि एवढं प्रसन्न वाटत होतं तिथं की बसच. आणि आज स्वामींचं पण वेगळंच रूप पण दिसायचं आणि म्हणजे एवढं भारी वाटायचं का नाही, असं तिथून येऊच वाटत नव्हतं, असं छान असं वाटत होतं. आणि गुरुपौर्णिमा दिवशी तर म्हणजे एकदमच भारी सजवलेलं पण होतं स्वामींना. आणि नंतर इथं मग दर्शन वगैरे झालं आणि थोडंसं प्रसाद वगैरे आणलेला होता, तर चला म्हणलं आता थोडंसं प्रसाद वगैरे वाटप करूयात. म्हणजे काही नाही पण म्हणजे थोडा का होईना प्रसाद वाटलेला चांगला असतो, म्हणून मग मी इथं थोडंसं प्रसादासाठी केळी घेतलेली होती. आणि मग सगळ्यांना जोपर्यंत पुरण तोपर्यंत ठीक आहे म्हटलं, तोपर्यंत वाटता येईल. तर मग इथे छान असं दर्शन घेतलं. प्रत्येकजण काय नाही काय त्यांच्या त्यांच्या ह्याच्याप्रमाणे काही नाही काय प्रसाद देत होतं. आणि मला पण आज खरंच छान असं वाटत होतं. आणि मी थोड्याफार प्रमाणात मी पण वाटप केलं तिथं प्रसाद आणि असं एकदम मन प्रसन्न वाटत होतं. आणि स्वामींना पाहिलं तर असं खूपच आनंद होत होता खाल. आणि नंतर इथं छान असं दर्शन वगैरे पण इथं झालेलं होतं. आणि नंतर मग म्हणजे किती म्हणजे जास्त तरी म्हणजे मी 4 डझन केळी नेली होती, पण तरी पण इथं जेवढे बसले होते ना तेवढ्यांना पण बऱ्यापैकी पुरलेली होती. आणि खरंच म्हणजे काय म्हणतात ना की आपण जर मनातून कुठली गोष्ट करताय ना त्यावेळेस खरंच खूप आनंद होते. आणि आज स्वामींचं तर एवढं छान दर्शन झालं की बसच. आणि नंतर बघा इथं दर्शन केलं आणि नंतर मग बाहेर आलो आणि तिथं पण पालखींचं वगैरे दर्शन झालं.
तर स्वामींचं अशा प्रकारे दर्शन झालं आणि नंतर मग घरी निघालो होतो. तर तिथं थोडंसं 5 मिनटं बसलो आणि नंतर घरी येताना परत मग ह्यांना आणि सईला घ्यायची होती चप्पल वगैरे घेतली आणि नंतर भाजीला वगैरे घ्यायचं होतं. तर भाजीला वगैरे घेऊन पण आलो घरी आम्ही. आणि घरी आल्यानंतर घरातले देवांचे पण देवपूजा म्हणजे दिवा अगरबत्ती तशीच होती. दिवा अगरबत्ती केली, अध्याय वगैरे माझा वाचला राहिलेला होता तो. आणि नंतर छान असा आरती वगैरे केली आणि मस्त जेवण वगैरे केलं. आणि नंतर मग आमचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आणि आजचा दिवस आमचा अशा प्रकारे गेला. सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.